आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. सामाजिक उपक्रमातून संत रविदास महाराजांची जयंती साजरी. संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2024 चे आयोजन. संत शिरोमणी रविदास महाराजांची 647वी जयंती विविध सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली. संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2024च्या वतीने कल्याण पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, महेश तपासे, भीमराव डोळस, अण्णा रोकडे, दिलीप रोकडे, डॉक्टर राजू रोझतकर, ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळंज, बाबा रामटेके, डॉक्टर राजूराम, सुरेश पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉक्टर आर.बी. रोझतकर यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. तर जागरूक नागरिक संघाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी कल्याणमधील नागरी समस्या व उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. असतील, सामाजिक असतील, गोड बोलण्याचे असतील, तो विषय नाहीये. राजकारणी लोकांना माहित आहे, पण खूप मोठं षडयंत्र चालू आहे. आपल्याला पुन्हा झाडू आणि मडकं बांधून फिरायची वेळ येते की काय, अशी वस्तुस्थिती निर्माण होते आहे. हे सांगायला वाईट वाटतंय, पण तसं झालं नाही पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक ताकदीने आपले जे नेते मंडळी असतील ते आपल्याला जी दिशा देतील त्या दिशेचं तंतोतंत पालन करून या व्यवस्थेविरुद्ध आपल्याला लढायचं आहे. कारण चातुर्वर्ण्य विध्वंसनाच्या संघर्षातले अग्रणी सेनानी जर कोण होते, त्या काळामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेला पहिला विरोध करणारे कोण होते, तर ते संत शिरोमणी रविदास महाराज होते. आणि त्यांचे आपण वंशज आहोत. त्यामुळे घाबरायचं नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे या ताकदीने आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन या शक्तीचा आणि ही जी दूषित भावना या देशामध्ये निर्माण केली जात आहे, या सगळ्या भावनेचा, या विचारांचा आपल्याला तीव्र विरोध करायचा आहे. तर आपण संत रविदासांच्या विचारातून काहीतरी कमवलं, काहीतरी आपण समाजाला द्यायचा प्रयत्न केला, हे सिद्ध होईल. आणि आज जी जयंती आपण करतो आहोत त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल. हे सांगितल्याच्या नंतर मला एका गोष्टीबाबत मात्र बोलायचं आहे. ही जयंती ज्या वेळेला आम्ही सुरू करायचा निर्णय घेतला, प्रत्येक मिटिंगचा मी साक्षीदार आहे, त्यामुळे पाठीमागची व्यवस्था सुद्धा बघणं महत्वाचं असतं. परंतु या जयंती सोहळ्याला आज हे जे स्वरूप आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हातभार आहे, मान्य. सगळ्यांचं नामोल्लेख करणं मला शक्य नसलं तरीही सगळ्यांच्या ताकदीने, एकत्रित सहकार्याने हा सोहळा संपन्न झालेला आहे. पण एक व्यक्ती अशी आहे जी पायाला भिगरी बांधल्यासारखी अक्षरशः ठरल्यापासून ते या क्षणापर्यंत फिर फिरते. नोकरी बाजूला राहिली आहे, कामधंदा बाजूला राहिलाय, प्रपंच बाजूला राहिलाय, मुलाची 12वीची परीक्षा आहे, त्या परीक्षेकडेही दुर्लक्ष करून तो व्यक्ती दिवस रात्र इथे राबतोय. आणि त्या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे राम बनसोडे. जोरदार रामसाठी टाळ्या होत्या. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.